सांगली आणि सातारा जिल्ह्यात कोयत्याचा आणि चाकूचा धाक दाखवून जबरी चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या एका सर्राईत गुन्हेगाराला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अत्यंत शिताफीनं अटक केली आहे। करण उर्फ करंज रज्जा शिंदे व 19 राहणार हुबालवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे। या कारवाईमुळे सांगली पोलीस आष्टा कुरळप कुंडल आणि सातारा परिसरातील तब्बल 8 गंभीर गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या टोळीतील इतर 5 साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। दिनांक 12 मे 2026 रोजी पहाटेच्या सुमारास चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथे एक थरारक घटना घडली होती। फिर्यादी बाबूराव बलभीम सुतार यांच्या घरात 2 अज्ञात इसमांनी घुसून त्यांच्या पत्नी, आई आणि 2 मुलांना कोयत्याचा धाक दाखवला होता। महिलांच्या गळ्यातील मणी, मंगळसूत्र, बोरमाळ आणि कर्णफुले जबरदस्तीनं हिसकावून चोरटे पसार झाले होते। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीनं तपासाचे आदेश दिले होते। त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते। दिनांक 18 जून 2026 रोजी एलसीबीचे पथक तासगाव भागात पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल उदयसिंग माळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक संशयित इसम तासगावमधील 5वा मैल परिसरात फिरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकानं तात्काळ सापळा रचून आरोपी करण उर्फ करंज शिंदे याला ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आले। तपासात उघड झालेले 8 गंभीर गुन्हे आरोपीने आपल्या साथीदारांसह सांगली आणि सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याची कबुली दिली आहे। पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे की अटक केलेला आरोपी आणि त्यांचे साथीदार हे अत्यंत सर्राईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर सांगलीसह शेजारील जिल्ह्यात खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि थेट मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत।